चला वळू गाई बैसू जेमू एक ठाई बहु केली वनमान पाय पिटी झाला सीन खांदी भार मोठी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि पांडुरंगा करो प्रथमान नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि शरण शरण एकनाथ शरण शरण
शरण शरण एकनाथा पायी माझा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरायोत्तमुख्यं श्रीरामधूतं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। विठ्ठला चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई, बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आजच्या या काल्याच्या दिवशी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग काला या प्रकरणातील अभंग आहे। देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबराय वैराग्याचा मुकुटमणी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारा हिरा ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा अभंग आजच्या आपण या काला प्रसंगातील अभंग घेतलेला आहे। या अभंगात महाराजांनी काय तुम्हाला आम्हाला संदेश दिलेला आहे तो संदेश आपल्याला थोडक्यात पाहायचा आहे। पण अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आज माझ्या महत भाग्याने आणि अनंत जन्माच्या पुण्याने हा सुयोग आलेला आहे। एक तर माझ्या जन्मभूमीत माझं काल्याचं कीर्तन म्हणजे काला झाला की पुन्हा काही नाही, काला झाला की हाला है का नाही। काला मंदिराचा कळस झाला की मंदिराचं काम पूर्णत्वाला जात असतं। काय कोणी आईने काय आई वडिलांनी पुण्य केली असेल काय माहित, पण आजची कालेची सेवा मला प्राप्त झालेली। हा एक योग आणि दुसरा एक योग म्हणजे जे जगद उद्धारासाठी आलेले आहेत असे संत आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत। टाळ्या वाजवा बाबासाठी। कारण इथपर्यंत येण्याचा योग हा आमच्या पौळ बाबामुळेच मला भेटलेला आहे। कारण ज्यावेळेस बाबा आमच्या घरी आपल्या गावात येत होते है की नाही, त्यावेळेस आमची आई होत्या आणि आई बाबांची सेवा करायच्या हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे। आमच्या राम महाराजाची आई म्हणा, आमची आई आधी करून सर्वच महिला मंडळ त्या काळातल्या, आणि बाबामुळेच आम्ही आज परमार्थाला लागलोत। नाही तर हा मारुती महाराज नाही तर गावचा मारत्या होता।
आणि खरंच वाल्मिक ऋषी रामायणात पाहायचाच नाही. वाल्मिक ऋषी जर पाहायचा असला तर आज पाहायचा. कारण कीर्तन हा आमचा धंदा नव्हताच. मला वाटते आज मी कृष्णाच्या खोड्या सांगण्यापेक्षा माझ्या सांगितलेल्याच बरे राहते. कारण आज बी आम्ही ज्यावेळेस खोड्या करायचो, खोड्या अशा खोड्या करायचो, मला वाटते जीजी आहेत आज आता बी जीजी माझ्या ध्यानातच आहेत. आणि खरंच कौतुक केलं त्या जीजीने काल माझं. म्हणले तू या क्षेत्रात आला कसा. खरंच तुझ्या आईची पुण्य आहे. कारण वडील तर मी पाहिले नाही, लहानपणीच वारले, पण आईची खरोखर कृपा आहे. आणि आईची कृपा झाली. तुम्हाला सांगू का, आईची भूमिका आणि संतांची भूमिका तेवढीच आहे. कारण आई या देहाला पुष्ट करणारी म्हणजे ती आई आहे. आणि आपला आत्म उद्धार करणारे संत आहे. विठाल आज आमचे शिवाजीराव बापूरावजी वाघ यांचा आज काल्याचा महाप्रसाद आहे. आणि हा कीर्तनाचा सुयोग तुम्हा सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, पाहुणे मंडळी, मृदंगाचार्य आज आमचे मित्र बंडू महाराज पवार हे देखील आलेले आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि 7 दिवस त्यांनी दोन्ही हातांनी पकवाद वाजवला. अत्यंत गोड असे आमचे ओमकार महाराज टिकाळे, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण महाराज काय माहिती का, असे रत्न जन्मण्यासाठी फार वेळ लागतो. गुणवान कलाकार होण्यासाठी, गुणवान होण्यासाठी फार पुण्याची गोष्ट आहे. कारण हे सहजासहजी मिळत नाही. म्हणून हे टाळकरी आमचे रवी महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, आमचे आबा आहेत, आमचे नाना आहेत, काय बॉस सुनील महाराज आहेत खातगावचे, आमचे बंधू राम महाराज, आमचे मित्र राजेभाऊ महाराज, आमचे दिंडीचे प्रमुख अण्णा महाराज, आमचे आप्पादाजी पांडुतात्या रामचंद्र, आमचे दिंडी प्रमुख, पुन्हा आमचे भजन प्रमुख चंदनाबा खेडेकर, आमचे मगर मामा दिंडी प्रमुखच आहेत, आमचे गीतारामजी आणि पप्पू महाराज, अभिषेक महाराज, आमचे नागबाबा, आमचे युवाई बाबा, गोगलगावचे बाबा, किसन काकाच घेतलं ना, काका किसन काका, आणि सर्वात उंच असणारे शोभदा हा आमच्या दिंडीचं आधारस्तंभ, आमच्या दिंडीचा खांब म्हणलं तरी चालन, आमचे इनेकरी बाबा म्हणजे आमचे काका, ज्यांनी 15-16 वर्षे माझ्याकडे कुठलीच अपेक्षा न करता सेवा केली, म्हणजे ती म्हणजे आमचे काका. गावात तर भावकीतून आहेतच, पण आमचे काका आहेत. तर असे काका आमचे. आणि तुम्ही सर्वच मंडळी आपण सेवा करू, पण तुम्ही आम्ही खिळीमिळी गदा रोळी आनंदे. कारण का कसं आहे माहिती का, श्रोता वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते. कारण श्रोता जर सुज्ञ असेल तर मग वक्त्याला ते बोलायला लावित असतो. कारण वक्त्याचा जन्मच श्रोतेच्या पोटातून होत असतो, आहे का नाही. आमचे आबा, आणि विशेष करून ज्यांनी स्पीकरची सेवा केली असे आमचे तुकारामजी, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांनी देखील आमच्या दिंडीला मला वाटतं 5 वर्ष सेवा केली, कुठलीच दक्षिणा न मागता. असे आमचे तुकारामजी, त्यांचे पिताजी आबा ते देखील कीर्तनाला आहेत. तुम्ही सर्वच मंडळी आता आपण 1 तास कीर्तन सेवा करायची, पण जरा हात मोकळे करून बसा. ज्या वेळेस आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणू त्या त्यावेळेस तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि हाताने टाळी वाजवा. विठ्ठल पहिलं या अभंगामध्ये तुकोबराय तुम्हा आम्हाला काय संदेश देतात ते आपण बघू. महाराज या अभंगात म्हणतात चला गाई वळू आपण. महाराज कोणाला म्हणतात, आपल्या गोपाळांना म्हणतात, चला गोपाळांनो आपण काय करू, गाई वळू.
आणि एका जाग्यावर बसून जेवण करू. तुम्ही म्हणता महाराज येतात काय विशेष आहे मग, हे तर कोणते गुरखी करते काय का नाही. आमचे आप्पा देखील आलेले आहेत कीर्तनाला. तुम्ही म्हणता महाराज गाई वळणं म्हशी वळणं हे तर काय गुरख्याच काम आहे का नाही. पण गोपाळ वेगळे आणि गुराखी वेगळे. गुराखी कोण असतो माहितीये का, जो गायीच्या मागे चालतो, गाई म्हशीला हानी त्याला गुराखी म्हणायचं, आणि ज्याच्या पाठीमागे गायी जातात त्याला गोपाळ म्हणायचं. विठ्ठल भगवान म्हणतात चला गोपाळांनो आपण गायी वळू. गायी या दोन प्रकाराने पाहावं लागतील आपल्याला तात्या. एक गायी म्हणजे एक लौकिक दृष्टीने गायी और एक आध्यात्मिक दृष्टीने गायी. पहिलं आपण आध्यात्मिक दृष्टीने गायी पाहू. चला वळू गायी महाराज सांगतात. कोणत्या गायी वळल्या महाराजांनी? आध्यात्मिक दृष्टीने जर पाहिलं तर आपल्या इंद्रिय रूपी गायी, 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय आणि मन, अशा 5 आणि 5 10 आणि 1 11 म्हणजे अशा 11 गायी आपल्या प्रत्येकाजवळ आहेत बरं का. प्रत्येकाच्या जवळ किती गायी येतात? पहिला मंडळ 11 गायी आहेत आपल्यापाशी. 11 गायी कोणत्या कोणत्या? 5 ज्ञान इंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय, ह्या 10 आणि मन नावाची एक गाय. अशा किती येतात? 11 गायी आहेत. पण मन नावाची गाय ही आंधळी आहे बरं का, तिला दिसत नाही. आणि या 10 ज्या गायी आहेत का, ह्या फार विचित्र आहेत. ज्या 10 गायी आहेत ना, त्या 10 गायी कोणत्या कोणत्या सांगू का? त्याच्यामध्ये 5 गायी या विषयाच्या मागे धावतात. शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे 5 विषय आहेत, तर या 5 विषयाच्या मागे धावणाऱ्या कोणत्या गायी येतात बघा. कानरूपी गाय ही शब्दाच्या पाठीमागे धावते. कीर्तन लक्ष देऊन ऐका बरं का, लक्ष. कीर्तन असं ऐका, कानाच्या मनाने ऐकू नका, तर मनाचे कान करून ऐका, है की नाही. तुम्ही मनाचे कान करून जर कीर्तन ऐकल्या तर मग तुमच्या लक्षात येईल डोक्यात गोष्टी. मनाचे कान करा. विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदे हरी पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज. शब्द ह्या विषयाकडे जाणारी गाय कोणती आहे? कानरूपी गाय आहे. आपलं जर कोणी स्तुती आपली जर करायला लागलं तर माणूस कान देऊन ऐकतो. कसा ऐकतो माणूस? ऐकतो का नाही? आणि कोणी आपली निंदा करायला लागलं तर कान देऊनच ऐकतो. मग नाही कशाच. निंदा आणि स्तुती सारखेच आहेत, सख्या मावस बहिणी आहेत. त्याला सावतर बहीण पण म्हणते. निंदा ही सावतर, स्तुती ही सखी बहीण. माणसाचे कानरूपी गाय, जशी आपली कोणी निंदा जर करीत असेल पलीकडच्या घरात, तर बाई असं कान लावतो भीतीला, पलीकडे काय चाललंय. याला काय म्हणायचं? हे निंदारूपी, निंदा ऐकण्यासाठी कानरूपी गाय जाते. आणि कोणी स्तुती करीत असेल तरी लवकर जाते, है की नाही. बरं, शब्द ऐकण्यासाठी कानरूपी जाते. स्पर्श, दुसरा विषय म्हणजे स्पर्श. पहिला विषय कोणता आहे? शब्द. दुसरा विषय कोणता आहे? स्पर्श. शरीराला स्पर्श होणं हा एक विषय. तर ते स्पर्श म्हणजे शरीर रूपी गाय स्पर्श रूपी विषयाकडे धावते. आणि ती अशी धावते की झोपायला गादी पाहिजे, बसायला खुर्ची पाहिजे शरीराला आपल्या, है का नाही. चांगले चांगले कपडे पाहिजे, है की नाही. शरीर मागतं ना. मला सांगा, शरीराला कपडा कोण मागतं? हा विषय मागतो ना, शरीर मागतं ना. म्हणजे
ह्या त्वचारूपी गाय 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 कशा मागे धावते? चांगलं चांगलं ल्यावे, खावे, बरवे, असावे सदैव, आहे का? त्या शब्द स्पर्श. आता रूप, डोळारूपी गाय ही कशाकडे धावते तात्या? डोळारूपी गाय ही रूपाकडे धावते, रूप रूप पाहण्यासाठी, आहे का नाही? मग डोळारूपी गाय कोणाकडे धावते? रूपाकडे धावते. त्या डोळ्याला रूप चांगलं पावडतं भाऊ. मला सांगा, गुलाबाची फुल पावडतात का बेसरमीची? असं डोळ्याला चांगलं चांगलं पाहावं वाटतं, है का नाही? शब्द स्पर्श रूप. किती गायी झाल्या हो? 3 गायी झाल्या. शब्द स्पर्श रूप, रूप पाहण्यासाठी डोळे धावतात. शब्द स्पर्श रूप. रस. मला सांगा, ही जीभ रूपी गाय अशी विचित्र आहे. चांगलं गोड तिखट कोणाला कळतं? कोणाला कळतं? जिभीला, आहे की नाही? जिभीला कळतं, आहे का नाही संत? गोड तिखट. लिंबाचा पाला पाडला तर पितो, जीभ पेती का? आणला गेलाच बरं लिंबाचा पाला, समजा जीभ पेती का हो? हात वरी करा बरं, कोणाची पेती? त्या जिभीला चांगलं चुंगलं खावं वाटतं, जिलाबी खावं वाटते. म्हणजे दररोजचा एक विषय 2दा नाही खावं वाटत तिला. सकाळी केलेली भाजी संध्याकाळी जर बायकोनं केली तर माणूस काय म्हणतं? अरे सकाळीच होती, पुन्हा संध्याकाळी केली. म्हणजे या जिभीला इतकी चटक आहे महाराज. रस म्हणजे जीभ रूपी गाय ही रसाकडे धावती. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. आता कशाला धावतो गंध? आहे का कोणाला माहित? चांगला चांगला श्वास घ्यावा वाटतो. अत्तरचा, आहे का नाही? कपड्यावर अत्तर टाकावं लागतं. गुलाबराव, मी नाही म्हणत बरं का, मी स्वतःच काही नाही बोलत, हे संत बोलतात. मी जेवढं काही तुम्हाला सांगणार आहे, पदरचं काहीही बोलणार नाही. संत काय सांगतात तेच बोलणार. गंध, सुगंध. माणसाला नाकाने सुगंध घ्यावा वाटतो. जर दुर्गंध जर आला, माणूस लगेच नाकाला पदर लावतो. हा विषय. मला सांगा, माणसाचं मन, मी काय सांगितलं ना, मनरूपी गाय कशी आहे? मनरूपी गाय आंधळी आहे, आंधळी. हे लक्षात ठेवा मुद्दा. मनरूपी गाय ही आंधळी आहे. पण हे जे विषय भोगतात का, हे जे बाकीच्या 10 गायी आहेत का, ह्या 10 गायी विषय भोगतात. आणि मग तो भोगलेला विषय ती म्हणजे तो इंद्रिय त्या मनाला जाऊन सांगतं, अरे खूप सुंदर रूप पाहिलं मी. कोणाला सांगतं? त्या मनाला. आणि मग मनाला सांगितलं की मग मन त्या विषयामागे धावतं. लक्षात येतं ना कीर्तन? नाही तर म्हणतात महाराज काय बोलायला आम्हाला काही कळलं ना. असं नाही ना? कळतं की त्याची शब्द कळतात ना? मन म्हणतं, हे इंद्रिय त्या मनाला विषय पुरवत असतात. आणि जेवढे जेवढे वाईट विषय तेवढे तेवढे त्या मनाला लगेच पसंत पडतात. जेवढे वाईट विषय मनाला लगेच पसंत पडतात. पण मन कसं आहे? कोण म्हणलं धडक? मन कसं आहे? आंधळ आहे. मन पाहत नाही, फक्त ते इंद्रिय त्या मनाला त्या विषयापर्यंत नेतात. मनाचा एक चांगलाही गुण आहे बरं का. मनाचा एक वाईट जसा गुण आहे तसा चांगला देखील मनाचा गुण आहे. बघा, आपलं हे आपले इंद्रिय, आपला तर पाय आपले इंद्रिय आहे की नाही? कर्म इंद्रिय. पाय मग आपले पंढरपूरला जर गेले, पंढरपूरला जाईपर्यंत मन भटकत राहतं. पण ज्यावेळेस मन पाय ते त्या मनाला मंदिरात घेऊन जातात, ज्यावेळेस ह्या पायानी, या पायारूपी इंद्रियानी मन समजा आपलं मंदिरात नेलं, कोणाच्या? विठ्ठलाच्या, त्यावेळेस मात्र आपलं मन कुठे लागतो? पांडुरंगाच्या पायावर. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन,
भगवान परमात्म्याचं त्या मनाला दर्शन झालं रे झालं की मग ते म्हणतात भाग गेला शिन गेला. मन काय म्हणतं, मला ह्या बाकीच्या 10 गायीनं 10 इंद्रिय रूपी गायीनं खूप पळिलं मला, कारण मी आंधळा होतो. जे जे विषय मला त्या गायीनं पुरीला तो तो विषय मी भोगला, पण खरं सुख मला कुठंच प्राप्त झालं नाही. कोण म्हणू लागलं, मन म्हणू लागलं. पण आज जे मला समाधान मिळालं, कुठं, भगवंताच्या विठ्ठलाच्या मंदिरात गेल्यावर मला जे समाधान मिळालं, खरंच काय आनंदाला पारावार नाही. मग म्हणू लागलं ते मन, आता कोठे धावे. आता माझी म्हणजे आता माझी काय झालं, धाव संपली, माझी चिंता वारली. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखली. भगवंताचे चरण त्या मनाने पाहिले की काय होतं, शांत होतं. महाराज सांगतात, या गायी एकदा वळून आणल्या गुरुजी, जर नाही बांधल्या, बरं बांधल्यावर त्याला पुन्हा चारा टाकावा लागतो. त्या काय टाकतो त्याला, गायी समजा आपण वळून समजा बांधल्या, इंद्रिय रूपी गायी वळून समजा बांधल्या, तर निस्त्या खुटावर बांधायच्या नाही, तर त्यांना काय करायचं, त्यांना चारा देखील टाकायचा. चारा कोणता टाकायचा, तर नामस्मरण रूपी चारा टाकायचा. जर नामस्मरण रूपी चारा आपण नाही टाकला त्या गायीला, तर त्या केव्हा दोर तोडत्याल काही सांगता येणार. कित्येक जणांच्या गायी दोर तोडले म्हणून आज बी जेलमध्ये बसले. कोण, ज्याचे दोर तुटले ज्या गायीचे. म्हणून महाराज सांगतात, चला वळू गायी. कोणत्या गायी, तर ह्या इंद्रिय रूपी गायी वळू म्हणले. आणि मग इंद्रिय रूपी गायी ज्यावेळेस आपण वळून आणतो त्यावेळेस म्हणले. आणि पुन्हा एक सांगितलं महाराजांनी, बैसू जेऊ एके ठाई. बैसू म्हणजे वैराग्य आणि जेऊ म्हणजे भक्ती ज्ञान. वैराग्याची बैठक मारू म्हणले आणि भक्ती ज्ञानाचं अमृत पान करू. बैसू जेऊ एके ठाई. महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, बहु केली वनवन. या मनाने बहु वनवन केली, म्हणजे किती केली माहितीये का, 84 लक्ष योनीमध्ये हे फिरत फिरत आलंय मन. किती लक्ष योन्या फिरलं हे मन, संत सांगतात 84 लक्ष योन्यामध्ये हे मन फिरत 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 आलंय. बरं, एका योनीमध्ये गेल्याच्या नंतर 1 कोटी बारा जन्मावं लागतं. दाजी, एका यवनीमध्ये गेल्याच्या नंतर त्या यवनीमध्ये किती दिवस थांबावं लागतं आपल्याला, किती दिवस, एक यवनी कोटी. मग लागे वारा मनुष्य द्या, मग लागे वारा मनुष्य देहा, मग लागे वारा मनुष्य देहा, मग लागे वारा मनुष्य देहा, मनुष्य देहा. कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. मग लागे मनुष्य देहा, मग लागे वारा मनुष्य देहा, महाराज म्हणतात, एक एक येवणी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. हा, एका एका येवणीमध्ये, डुकराच्या येवणीमध्ये आपण गेलो, 1 कोटी जन्म. कशाचे, डुकराचे. गाढवाच्या येवणीमध्ये आपण गेलो, 1 कोटी वेळा गाढवच पुन्हा पुन्हा होऊन यावं लागतं. मी नाही सांगत, महाराज सांगतात. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित. महाराज म्हणतात, किती वेळा जन्म यावे, प्रत्येक जन्मामध्ये किती फजिती आपली व्हायली हे जीवाला कळतं का, नाही कळत.
त्या येवणीमध्ये गेला जीव की ती येवणी त्याला चांगली वाटते, है का नाही? आता आपल्या समोर बघा किती ते डुकरं वगैरे लोळतात घोलतात, त्यांना तिथं चांगलं वाटतं, पण हे वाईट आहे का नाही? महाराज सांगतात एके एके योनीमध्ये अनेक जन्म फिरावे लागतात. काय म्हणले महाराज? चला वळू गाई गाई बैसू जेऊ एके ठावी, बहु केली वनवन. अनंत जन्मात फिरावं लागलं, बहु केली वनवन, आणि पायी पिटी झाला असेल. महाराज सांगतात माझ्या पायाची पायपिटी झाली, अनेक जन्मात फिरावं लागलो. बघा पहिले आपले सावकार मोठमोठे शेतकरी पहिल्या काळात, आता नाही, पहिल्या काळामध्ये हप्ताभर त्या रोजदाराकडून काम करून घ्यायचे. हप्ताभर कोण? मोठा सावकार पाटील हप्ताभर त्या रोजदाराकडून काम करून घ्यायचा, आणि बाजारच्या दिवशी काय म्हणायचा? शेलूलाई कुठेही चिचा खाली. बाजारच्या दिवशी चिचा खाली म्हणायचा. राम महाराजांनी टाळ्या वाजवा एकदा. म्हणजे आपण बघितलंय ते, आपल्या डोळ्याने बघितलं. आता हे लहान लहान लेकराला माहित नसेल. हप्ताभर काम करून घ्यायचो, हप्ताभर काम, आणि मग त्याला म्हणायचे चिचा खाली शेलूला. ते बिचारा जायचं शेलूला, चिचा खाली 4 वाजूस्तर बसायचं, आणि मालक मग म्हणायचा काय गड्या तू भेटलाच नाहीस मला लवकर, जा आता उद्या सकाळी देऊ पैसे. ते तिथून पुन्हा घरी रिकामीच थैली घेऊन. पाय पिटी झाला सीन. जसं इथून पायी पायी जायचं आणि पुन्हा पायी पायी यायचं, किती पायपिटी झाली. मग मला सांगा, वाघ पिपरीहून शेलूपर्यंत जाण्यासाठी पायपिटी होते. महाराज सांगतात इथं अनंत जन्मातली पायपिटी झाली माझी. माणसं विचार करीनत हो, आपण विचार करीनत. आपण जर विचार केला ना महाराज, सप्ते ठेवायची गरजच नाही, एकाच कीर्तनात उद्धार. पण माणसं विचारच करीनत. माणसाने आपलं मरण पाहिलं पाहिजे डोळ्यासमोर. मी उद्या सकाळी उठलो काय होणार आहे? मरणार आहे. झोपताना म्हणलं पाहिजे मी मरणार आहे. पण माणसं विचार करायला तयार नाहीत. डॉक्टर इंजेक्शन द्यायला हो, पण गुणच येईना. कसा काय गुण येईना? कारण डॉक्टर इंजेक्शन पखालीला द्यायला, हाल्याला नाही. काय व्हायला डॉक्टर? इंजेक्शन पखालीला द्यायला. तो त्या म्हशीला इंजेक्शनच देईना संत. जेव्हा त्या हाल्याला इंजेक्शन, त्या म्हशीला इंजेक्शन देईन तेव्हा गुण येईन तिला, है का नाही? तसं झालं. म्हणजे पेशंट म्हणजे तुम्ही आणि डॉक्टर म्हणजे आम्ही. अरे आम्हालाच गुण नाही तर तुम्हाला कधी? विठाला आम्ही फक्त एकच पाहलो, कोणत्या गावात 10-5 हजार कोण वाढून देतो. जरा मोठ्याने वाजवा, टाळी वाजवायची झाली, जरा मोठ्याने वाजवा. काय महाराज टीका नाही करायची मला. आमचं रनिंग आता 55 वर्ष चालू आहे. हे राम महाराज माझं पैशासाठी कुठंच हात नाही केला आम्ही. आमची आखी प्रॉपर्टी गेली सर गावाला माहिती, तुम्ही भाऊचित माझे, है का नाही? आम्ही हात कोणापाशी पाटलासारखे जगलोत आणि पाटलासारखेच मरू. तुकोबरा आमचे पाटील होते. तुकोबराने कोणापुढे हात नाही पसरला. छत्रपती शिवाजी महाराज आले हो, जगद्गुरु तुकोबराकडे छत्रपती शिवाजी महाराज आले नजराना घेऊन, पण महाराजांनी स्वीकार केला नाही. का केला नाही? सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. जगद्गुरु तुकोबराय म्हणले सोना रूप हे माती समान आहे आम्हाला. अरे राजा आणि मुंगी आमच्यासाठी सारखीच. काय म्हणले जगद्गुरु तुकोबराय? छत्रपती शिवाजी राजा समोर बोलत होते, ते म्हणले राजा आणि मुंगी एकाच दृष्टीने आम्ही पाहतो. तुम्ही राजा असले, तुम्ही प्रजाचा सांभाळ करा, है का नाही? पण आम्हाला तुमच्यापासून काही घ्यायचं नाही. म्हणून आम्ही कोणालाच बोलतो, ज्याला कोणाकडून काही घ्यायचंच नाही ते कोणालाच भेट नाही. पहिली गोष्ट है का नाही सोपं? तुम्हाला काही ठरलं काही ठरलं असेल मग तुम्ही भेटाल. आम्ही ठरून नाहीतच तर भेटण्याचा प्रश्नच नाही.
काय सांगू लागलो कीर्तन असं. एक महाराज मला म्हणला, अरे आपलं एक नाव घ्यायचं राहिलं बरं का. आमचं यूट्यूबवाले अरुण महाराज पौळ, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. माझ्या लक्षात नाही आलं, कारण कसं आहे अरुण महाराज ही आम्हाला जास्त सवच नाही याच्या समोर बोलता येत नाही आम्हाला. पण आज विशेष भाग्य आहे आपलं की आपल्या गावातलं हे आजर अमर जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत हे कीर्तन पाहण्यासाठी राहील. म्हणजे ऑनलाईन चालू आहे कीर्तन, आहे की नाही. असे आमचे पौळ अरुण महाराज पौळ ते देखील आजच्या कीर्तनाला आहेत आपल्या. मला सांगायचा मुद्दा एवढा होता की एक महाराज मला म्हणला, ते मुद्दा पूर्ण करतो माझा. एक महाराज मला म्हणला, मी शेलूला नुसता रुमाल घेऊन आलतो पण आज कोट्यावधीची प्रॉपर्टी झाली माझ्याकडे. अरे त्याला म्हणलं बाबा, रावणाकड सोन्याच्या भिंती होत्या घराला त्याच्या, अरे त्याच्या संसाराने त्याचं भलं झालं नाही तर तू ही काय दीड बुटली घेऊन बस. खरं कुठे खरंय. मला सांगा, पैशाने कोण मोठा झाला? अरे पैशाने मरण घेता येत नाही इकत, आपलं पैशाने आपला जन्म इकत घेता येत नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की हा जो जीव आहे तो वनवन 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 फिरत आलेला आहे. बहु केली वनवन, पायी पिटी झाला सीन. त्याच्या पायी पिटी का सीन झाला बरं? तर त्याने आपल्या खांद्यावर अहंकाराचं वझ घेतलं म्हणून. परमार्थामध्ये अहंकार टाकावा लागतो. पहिली गोष्ट मीपणा. ज्याने परमार्थामध्ये मीपणा टाकला तो देवाच्या जवळ गेला म्हणून समजा. जोपर्यंत आपल्या अहंकाराचं वझ आपल्या खांद्यावर आहे. प्रत्येकाला अहंकार आहे का नाही? मी 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 इथं भगवान म्हणले मी जोपर्यंत तू करतोस का तोपर्यंत तुला मी कळणार नाही. मग इथं ते गडी का म्हणले? गडी हुतू तू 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 म्हणले ना, ते खेळ, एक खेळ खेळला देवाने कोणता? हुतू तू तू, म्हणजे तू तू तू. परमार्थामध्ये जे काही केलं ते तू केलं म्हणावं लागतं, पण इथं जे काही केलं ते मीच केलं म्हणायला होतं आपण. आणि मी केलं याचा अर्थ तुम्ही काहीच केलं नाही. तर महाराज सांगतात, वन 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 फिरत आलो. का फिरलो? तर माझ्या खांद्यावर भार आहे, खांदी भार, पोटी भूक. काय खेळायचे सुख? महाराज तिसऱ्या चरणात सांगतात की अहंकाराचं वझ माझ्या खांद्यावर आहे, मीपणाचं वझ माझ्या खांद्यावर आहे, पण मला भक्ती ज्ञानाचं अमृतपान करायला मिळत नाही. कशामुळे मिळत नाही? जोपर्यंत हे खांद्यावरलं वझ कमी होत नाही, हे की नाही. अहंकाराचं वझ कमी केलं, मीपणाचं वझ कमी केलं रे केलं की तुम्हाला भक्ती ज्ञानाचं अमृतपान करायला मिळतं. खांदी भार, पोटी भूक. पोटात भूक आहे आपल्या, भक्तीची भूक आहे, ज्ञान संपादन करण्याची भूक आहे. कोणाला वाटतं मी येणार? कोणाला वाटतं? कोणाला वाटतं बरं मी वेडा राहावं असं कोणाला वाटतं का हो? प्रत्येकाला ज्ञानाची इच्छा आहे, कारण जीवच त्यासाठी आपल्याला भगवंतानी नरदेह त्यासाठी दिलेला आहे. कशाला दिलेला आहे नरदेह आपल्याला? घेईल मी जन्म यासाठी देवा, घेईल मी जन्म यासाठी देवा, चरण सेवा साधावा. महाराज सांगतात की जन्मच तुम्हाला यासाठी दिलेला आहे आपल्याला. चांगलं वाटतं. जन्म आपल्याला कशाला दिलेला आहे? मानवाचा जन्म यासाठी दिलाय आपल्याला की आपल्याला ईश्वराची प्राप्ती करून घ्या. दिला दे Oh,
आपल्याला देह भजनासाठी दिलाय, भजनासाठीच देह दिलेला आहे. आणि मला सांगा, प्रत्येकाचं मन तारुण्यामध्ये जरी संसारात त्याची ओढ असली तर म्हातारपणी मन कुठं धावतो? देवाकडेच धावतं. का धावतं? कारण मनाचा स्वभाव आहे ते. देवाकडे जाणं हाच मनाचा स्वभाव आहे. पण ते कधी जातं माहितीये का? जेव्हा संसारात दुःख झालं तेव्हा. पण तुकोबराय म्हणतात की बाबा रे, तुला जेव्हा तुला संसारातलं दुःख होण्याच्या अगोदर तू देवाकडे जा. मनाचा तो स्वभाव आहे. देव पाहणं हाच मनाचा स्वभाव आहे. कारण मनच हे ईश्वरापासून तयार झालं ना. मन कोणापासून तयार झालं? देवापासून तयार झालं मन. मग मनाचा स्वभाव आहे. कारण मन देवापाशी गेल्याशिवाय तृप्त होत नाही. मग कधी जातं ते देवाकडे? होय बाबा संत, देवाकडे कधी जातं मन? संसारात त्रास झाल्यावर. मग देव बी म्हणतो ना, मग तू इतका चॅप्टर आहे म्हणजे तिकडे तुला दुःख झालं म्हणून आता मंदिरात आला होय? काय काय म्हातारे तर मंदिरात जाऊन पत्ते खेळते. दाजी काय माणसं मनाच्या मागे धावतात. मनाला थोडस आवर घाला पाहिजे, है की नाही? कारण जोपर्यंत आपल्या हातात स्वाधीन आहे मन केव्हा स्वाधीन असतं भाऊ माहितीये का? जोपर्यंत आपले गुडघे चांगले तारुण्य आपल्या, तोपर्यंत आपलं मन आपल्या स्वाधीन असतं. आपल्याला त्याला तिकडे नेता येईल तिकडे नेता येईल. आता म्हातारपणी ते मन सावध होतं, त्याला देवाकडे जावं वाटतं, पण त्याचे गुडघे चलू देत नाही. मग ते घरी म्हणतं लय गुडघे थकले, आता काय जातो देवाकडे. म्हणून तुकोबाराने प्रमाण दिलं, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. तुकोबारा म्हणतात की जो तरणा आहे, जो तारुण्यात आहे आणि तो भाग्यवान आहे. का भाग्यवान आहे? तो तारुणपणामध्ये परमार्थात आला. म्हणून महाराज सांगतात, अहंकाराचं वज खाली उतरा. आणि अहंकाराचं वज खाली उतरल्याच्या नंतर तुम्हाला भक्ती ज्ञानाचं ज्ञानामृत प्राशन करण्याची कधी येईल? जोपर्यंत अहंकार आपला उतरत नाही. खांदी भार, पोटी भूक, काय खेळायाचे सुख. महाराज सांगतात की बाबा तुला ज्ञान भक्ती पाहिजे ना, तर मग तू काय कर? आता सांगितलं ना मी की तारुण्यात भक्ती कर, हे का नाही? तुकोबाराने सांगितलं, तुका म्हणे धावे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबारा सांगतात, तुका म्हणे धावे आणि मग अवघे बरवे. तुकाराम महाराज त्या जीवाला काय म्हणले माहितीये का? तू पळ. कुठं पळ? बाजारात नाही, भक्ती करायला पळ. तुका म्हणे धावे. तू धाव धाव, लवकर धाव. कशामुळे लवकर धाव बरं? अरे बाबा, हातातला हातात राहील आणि तोंडातला तोंडात राहील, तुला मरावं लागेल. कालची आपल्या गावात आपल्या पाहुणे आपले हातगावचे किती दुःखद घटना झाली बघा. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रत्येकाने. जो माणूस आपल्या इथं जेवला रात्री, है का नाही, बघा तोच माणूस जर कीर्तनाला थांबला असता तर प्राण वाचले असते. तो माणूस निघून गेला म्हणजे बघा, आहे का काही स्वाधीन आपल्या? माणूस उद्याचा विचार करतो, उद्या हे करायचं, उद्या ते करायचं. अरे बाबा, पण तू राहतो का उद्यापर्यंत? मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण.
तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की बाबा रे तू धाव लवकर, तुका म्हणे धावे. आणि तू धावून पळत भक्ती करायला जर आला तर तू वाचला. मग अवघे बरवे, तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. महाराज म्हणले तू भक्ती करण्यासाठी, भजन करण्यासाठी घरातून लवकर बाहेर ये, धाव, तुका म्हणे धावे मग अवघ बरवे. लवकर मंदिरापर्यंत ही म्हणले, मंदिरापर्यंत. धाव्याचा अर्थ काय? लवकर देवाकडे ये. कशामुळे ये? तू कधी मरशील काही सांगता येत नाही, है की नाही? कधी जाशील काही सांगता येत नाही बाबा, म्हणून तू धाव. तुका म्हणे धावे मग आघवे किंवा अवघे बरवे. बहु केली वनवन पाय पिटी झाला शिर. विठोबा विठोबा भजन करा, भजन. काय करा तुम्ही समजे कॅमेऱ्यात येणार आहेत. हातावरी करा, करा हातावरी, करा हातावरी. महिला पण करावरी. राहू दे असेच, मी येतो चहा पिऊन. असं काही नाही, आनंदाने भजन करा. विठोबा घ्या खाली. अरे आधीच घेतले वाटतं खाली, काही हरकत नाही. कारण कसे माझी जन्मभूमी आहे ना, म्हणून मी हक्क गाजू शकतो आहे की नाही. आणि खरं म्हणून जाते बरं का, हे लोक माझा लळा पण पुरविते. माझं खरंच भाग्यवान आहे मी, माझं गाव बी असं आहे. खरंच माझ्या शब्दापुढे जात नाही. आणि खरंच ही आई वडिलाची खरी पुण्य असते. विठाला विठा कृष्ण भगवान. आतापर्यंत आपण आध्यात्मिक दृष्टीने गायी पाहिल्या, पण आता लौकिक दृष्टीने थोडक्यात एक 15-20 मिनिटं अर्धा तास आपल्याला गायी पाहायच्या आहे का नाही. गायी वळायच्या कोण्या दृष्टीने? लौकिक दृष्टीने. तुकोबरा काय सांगतात? चला वळू गायी भगवान गोपाळ. आता काय करा, आपण गायी वळून घ्या. कारण गायी वळल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं? काला खायचा, काला श्रवण करायचा. काला म्हणजे काय? वस्तू एकत्र येणं म्हणजे काला, है का नाही. दही भात 3 प्रकारचा काला आहे. दही भाताचा खिचडी काला, प्रेमे हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला, है का नाही. कसं आहे बघा, जीव शिवाचा काला, भक्ती ज्ञानाचा काला आणि दही भाताचा काला. दही भाताच्या काल्याने देह पुष्ट होत असतो. देह काय होतो? 3 काले, तर 3 काल्यापैकी दही भाताच्या काल्याने देह पुष्ट होतो, म्हणजे ताकद येते. कशाने? दही भाताचा काला खाल्ल्यामुळं देह पुष्ट होतो. आणि भक्ती ज्ञानाचा काला खाल्ल्यामुळं काय होतं माहिती का? ज्ञान वाढतं. भक्ती म्हणजे ज्ञानी भक्त मनुष्य होत असतो, है का नाही. आणि जीव शिवाचा काला खाल्ल्याने लिंग देहाचा बाध होत असतो. असे 3 काले. मग गोपाळ भगवान गोपालांना म्हणले, गोपालांनो तुम्ही काय करा, गायी वळून आणा, आपल्याला जेवायचे. ज्या वेळेस गोपाळ गायी वळण्यासाठी गेले, म्हणजे गायी वळून आणण्यासाठी गेले, त्यावेळेस त्यांना गायी दिसत. काय झालं तर माहितीये का? ब्रह्मदेवाने त्या गायी चोरून नेल्या. ब्रह्मदेवाने गायी चोरून नेल्या. का नेल्या बरं?
ते काय देव त्यांना म्हणजे ब्रह्मदेव काला खाण्यासाठी वरून खाली आला, पण भगवान तर त्याला काला म्हणजे काल्याला त्याला जवळच येऊ देण्यात ना. त्याने गोपाळाचं रूप जरी धारण केलं असलं तरी भगवान परमात्म्याने त्याला काला खाऊ द्यायचा नाही म्हणलेला. म्हणून त्यांनी काय केलं, ब्रह्मदेवाने गाईच पळून नेल्या, गोपाळांचं सर्व गायी पळून नेल्या. आता गायी पळून नेल्याच्या नंतर गोपाळ वापस आले आणि भगवंताला सांगितलं की म्हणले देवा एकही गायी दिसेना, एकही वासरू दिसेना म्हणले. देवाने बघितलं की हे ब्रह्मदेवाचं काम आहे. देवानी काय केलं, बघितलं आणि देव स्वतः गेले गाय पाण्यासाठी. ज्यावेळेस देव गायी पाण्यासाठी गेले त्यावेळेस ब्रह्मदेवाने ते गोपाळ पळले. ब्रह्मदेवाने गोपाळाला देखील उचलून नेलं. देव म्हणले बर माझाच पोरगा असून मलाच बनवायला होय. ब्रह्मदेव काय म्हणले, कृष्ण काय म्हणले, भगवान म्हणले तू माझ्यापासून तुझा जन्म झाला आणि तू मलाच पुन्हा माझ्यासोबतच का. एक दृष्टांत सांगून लक्षात येईल तुमच्या गोष्ट. भजन करा. एका गावामध्ये फार सुंदर असा पहिलवान होता बघा. पहिलवान होता, कुस्ती असा कुस्तीपट्टू होता आणि त्याने बरेचसे पैलवान तयार केले. कोणी, त्या पैलवानाने. असे पैलवान तयार केले पाटील, असे पैलवान तयार केले, बलाढ्य पैलवान तयार केले. पण त्याच्यातला एक पैलवान अहंकारी होता. अहंकार असा फम 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 करायचा. मग लोक म्हणले, बराच समाजाला लगेच कळतं बरं का, समाज इतका सुज्ञ आहे महाराज, समाजाला येडगळ कधीच समजू नये. या गादीवर समाजाला काहीतरी लोक समजे नाही, समाज हुशार आहे, समाज फार चतुर आहे. लोक गेले व त्या गुरुकडे, लोक त्या गुरुकडे गेले आणि त्या गुरुजीला म्हणले, त्या म्हणजे पैलवानाला म्हणले, पैलवान अहो तुमचा तो शिष्य फारच हुरुमट आहे. अहो ते कोणाला बी भुजा हाणूनच चालला म्हणले, कोणाला बी पाडायच्याच नाही, कोणाला भुज हाणीन, कोणाला काहीतरी करीन, त्याला एकदा घ्या म्हणले रिंगणात. गुरु म्हणले काय आता रिंगणात घेऊ, मी थकलो, आता मी थकलो म्हणले, माझं वय झालं आता, मी त्याला काय, तुझ्या फार बलाढ्य आहे म्हणले. नाही म्हणले, तुमच्याकडे काहीतरी युक्ती असेल, बोला म्हणले त्याला. मग ते आलं होते, कोण, ते पैलवान त्यांचा शिष्य. आल्याच्या नंतर तो शिष्य, आता शिष्य आला गुरुजवळ म्हणलं, त्यांनी काय करायला पाहिजे, पहिलं गुरुला नमस्कार करायला पाहिजे की नाही. पण तो आल्याच गुरुला म्हणला, आता का तुमची साठी बुधी नाठी झाली का काय, आता मायासारख्या पैलवाना संग तुम्ही कुस्ती धरायले काय म्हणला, कळायला पाहिजे म्हणे. कोणाला म्हणाला, गुरुला. गुरु म्हणले आता काय बाबा, गंज खेळायला मला, पण लोकांची इच्छा आहे की तू या संग कुस्ती धरायची. कशाला म्हणला बेजार व्हाले, हातपाय मोडून घेतात. ते म्हणले आता कसं आहे बघा, धरतोच म्हणले, कारण मी जरी पळलो तर काय माझा अपमान आहे, तू माझा शिष्यच. कोणी म्हणते शिष्याने पाळलं, आणि तू जरी पाळला तर लोक म्हणते गुरुनं पाळलं, काही अपमान नाही म्हणले. धरतो तू या संग कुस्ती. कोणा संग, शिष्या संग. संत हातात हात देणं आणि शिष्या पाठवर पाडणं गुरुनं संगच केलं. कोणी, त्या गुरुनं शिष्याला नुसता हात द्याला महाराज, खाली पाडा आणि उठल्यावर शिष्य म्हणला, तुम्ही हे तर मला शिकिलच नाही, ते मला हे तुझ्यासाठी ठुलत काय म्हणला, अरे हे तुझ्यासाठी ठुलत म्हणला बाळा, मला माहिती आहे असे मुंड्यात आमणार शिष्य निघतात. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण म्हणले, अरे तू माझा पोरगा असून मला चालवायला तू. भगवंताने खालीच गोपाळ बी तयार केले, गायी तयार केल्या, वासरं तयार केले. 10-5 वर्ष गेले. ब्रह्मदेव म्हणला हे येईनच कसे वरी. देव गोपाळ पाहला, ते गायी पाहण्यासाठी देव येईन कसा, चला म्हणला आपणच खाली जाऊ. ब्रह्मदेव ब्रह्मलोकाहून खाली आला आणि खाली येऊन पाहतो तो गोपाळ बी आहेत, गायी बी आहेत, जशाला तसे, काहीच बदल नाही. गायी गोपाळ चारलेत, मस्त काला करायलेत, खायलेत, खेळायलेत, कबड्डी खेळायलेत, हुतू खेळायलेत. ब्रह्मदेवाने पाहिलं, मला हे झालं कसं.
ब्रह्मदेव चिंता करीतच गेला वरी. मला चला म्हणला, देवाने आणले असले वरून खाली तर वरले जाऊन पाहू म्हणला आपण. काय म्हणला ब्रह्मदेव? वरचे गाई गोपाळ पाहू आपण. वरी काय काय वरलेच आणले, खाली काय म्हणते. ब्रह्मदेव वरी गाई गोपाळ पाण्यासाठी गेले. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने द्वारपालाला सांगितलं, द्वारपाला हो, आता मसनजोगी लय आलेले बरं का, ते कोणाचंही रूप धारण करायला ते. एखाद्या वेळेस ब्रह्मदेवाचं रूप धारण करून येऊ शकतो, कोणालाच मधात जाऊ देऊ नका. कोणी सांगितलं? भगवंताने. हा, म्हणजे ब्रह्मदेव भगवंताने त्या दुसरे निर्माण केले, मधात गेले. ब्रह्मदेव हे गेले आपले हळूहळू, आणि मधात जायचं की गेटला द्वारपाल होतेच. द्वारपाल म्हणले कुठं चालले म्हणले जोगी. कोणाला म्हणले? ब्रह्मदेवाला. अरे म्हणले असं काय बोलता, मी ब्रह्मदेव आहे, तुमचा मालक आहे मी, तुम्ही मला मदत जाऊ देत नाही. ते म्हणले असे तुझ्यासारखे मालक लय पाहिले आम्ही, तू नीट जा म्हणले, नाही तर उलटा बांधून हाणू म्हणले तुला इथे. काय म्हणले? ब्रह्मदेवाला. म्हणजे अशी अवस्था त्या ब्रह्मदेवाची केली. कोणी केली? भगवान श्रीकृष्णाने केली. आणि का केली? तर त्याला अहंकार आला होता. कृष्ण माझा नाही, असू दे, असू दे, नंतर म्हणू. विठाल विठाल विठाल. आपल्याला, कारण असा जर बोलत राहिलो तर 4 वाजता बोलन मी, आहे की नाही. पण आज विशेष म्हणजे काय उच्चारण करायचं आपल्याला? चरित्र ते उच्चारावे. भगवंताने जी लीला केली, कुठं केली हो? गोकुळात केली. भगवंताचा जन्म कुठं झाला? गोकुळात. कसा होईल? तुम्ही म्हणता तू लय चालू आहे, विचारून घ्याला तिकून, मला माहिती मी बी पाठ केले. भगवंताचा जन्म झाला कुठं? मथुरेत झाला, कंसाच्या त्या बंदीखानेत झाला. कारण आपल्याला भगवंताच्या पाठीमागच्या इतिहासाकडे जायचं नाही. भगवान हे अवतीर्ण का झाले? तर भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दृष्टाचा नाश करण्यासाठी. राखे पायापासी दुर्जनाची संहारे, दुर्जनाची संहारे, दुर्जनाची संहारे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहार. दुर्जनाचा संहार करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्याचा अवतार झाला. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भक्ताचं रक्षण करण्यासाठी देव येत असतो. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येईल त्या त्यावेळेस भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतो. म्हणून भगवंताचा अवतीर्ण, भगवान त्या कंसाच्या बंदीखानेत अवतीर्ण झाले. डायरेक्ट 10-12 वर्षाची मूर्ती आहे का नाही, देवकी समोर उभी राहिली. त्यावेळेस देवकी माता काय म्हणली की देवा तू असा जर झाला तर कोण म्हणेन रे माझा आहे, तू लहान हो म्हणली. देव म्हणले मी लहान होतो पण तुला मला नेऊन घालावं लागेल. कुठं हो? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला. वसुदेव देवकीला सांगितलं की मी लहान होतो पण मला काय करा तुम्ही, मला नंदाच्या घरी नेऊन घाला. माया उपजली तेथे
ठेवी आन मज तिथं मायाच उपजलेली आहे. म्हणले मायाचा जन्म तिथं झालेला आहे. कुठं? गोकुळामध्ये. ती माया उचला, इथं घेऊन या, मला तिथं नेऊन ठेवा आणि माया उचलून इथं आणा. भगवान गोकुळात येणार आणि गेल्याच्या नंतर तिथं अशी चर्चा झाली महाराज. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्याबरोबर गवळणी एकमेकीला सांगू लागल्या. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. मग सर्व गवळणी निघाल्या वान भरून या ताटी, आहे का नाही? नंदा घरी झाली दाटी. सर्व स्त्रियांनी, त्या गोकुळवासियांनी, ज्या स्त्रिया त्यांनी सर्व वाण घेतले आणि त्या लेकराला पाण्यासाठी कुठे गेल्या? नंदाच्या घरी गेला, आहे का नाही? वान भरून या ताटी, नंदा घरी झाली दाटी. पुढे भगवान लहानाचे मोठे झाले आणि रांगू लागले. तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकी, तळवे तळ हात, तळ हात टेकी, भगवान आपला तळवे तळहात म्हणजे तळहात खाली टेकू लागले आणि गुडघ्याने म्हणजे डाव्या गुडघ्याने रांगू लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत भगवंताने त्या धरणीवर तळवे तळ म्हणजे तळहात का टेकला तर त्या धरणी मातेचं भगवान सात्वन करू लागले. तू आता भिवू नको, मी आलेलो आहे तुझं रक्षण करण्यासाठी, म्हणून तिला थापटू लागले, ठीक आहे नाही. आणि मी दैत्याचा असा वध करणार आहे. कसा? जसा तो गुडघा जमिनीवर टेकून दाखिला त्या धरणी मातेला, असे गुडघ्याने म्हणले मी मोठमोठे बलाढ्य दैत्य मारणार आहे, काळजी करू नको, मी आलेलो आहे. मग भगवान ज्यावेळेस रांगू लागले, ज्यावेळेस रांगत रांगत असताना खूप खूप लांब जाऊ लागले. मग रांगत रंगणी करीतो चोरीत लोणी धावून धरती गोड. इतकं गोंडस ती लेकरू महाराज. मला सांगा, सुंदर लेकरू असं आपल्या दारात आलं घेऊ वाटत नाही का? घेऊ वाटत का नाही? महिला म्हणून एखादा अत्यंत सुंदर आहे, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडले मखराकार, कानी कुंडले
मखराकार मखराकार सुकुमार रूप सावळे सुकुमार. असं त्या भगवंताचं रूप इतकं गोड आणि गोड ते रूप बघा. नजरेसमोर आणा श्रीकृष्णाची मूर्ती किती गोड आहे होते है का नाही. आपण त्या चित्राकडे पाहिलं तर आपलं असं मन विव्हळ होतं. प्रत्यक्षात त्या गवळणी समोर भगवान रांगू लागले. काय अवस्था झाली असेल त्या गवळणीची. विठाला विठाला कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान त्या रांगत 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 रांगू लागला अंगणी रांगू लागला अंगणी भगवान परमात्मा रांगू लागला. माथ्यावर जावळाची वेणी घातलेली, कमरेला पावा आहे. पाव्याबद्दल एक दृष्टांत सांगतो, लक्षात येईल गोष्ट आपल्या. बघा भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये जास्त जवळचं कोण होतो कोणाला माहिती का. सांगा सांगा. भगवान श्रीकृष्णाच्या जास्तीत जास्त जवळ कोण राहत होतं ती म्हणजे बासरी. राधेपेक्षाही बासरीवर प्रेम कोणाचं भगवंताचं. म्हणजे भगवान बासरी जवळच घेऊन झोपायचे, कमरेलाच असायची आणि ओठाला असायचं. इतकी जवळ ती बासरी. बासरी जवळ काय गेली बरं भगवंताच्या. बासरी कशाची होती. बासरी येळूची होती. पण येळूच्या मधातल्या ज्यावेळेस गाठी निघतात का तेव्हा ती बासरी कृष्णाच्या होटाला लागते. तसे आपल्या मनातल्या जोपर्यंत गाठी सुटत नाहीत, बघा आपला आपला विचार करा. एकमेकाबद्दल ज्या गाठी आपल्या मनात ज्या पडलेल्या आहेत, आढ्या पडलेल्या आहेत का आढ्या, ती आढी निघल्याशिवाय देवाची प्राप्तीच नाही हो. तुम्ही कोणीही साईडला कोण्या साईडला गंध लावा, पाठीला, पोटाला, बिएमबीला, 10 तास पूजा करा, पण तुमचं मन स्वच्छ झालं पाहिजे. तुमचं मन जर स्वच्छ नसेल तर तुम्ही किती माळा लावा, किती भगवे वस्त्र नेसा. तुकाराम महाराज म्हणले, अरे भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. अरे म्हणले भगवा कुत्रड बी आहे ते काय साधू आहे काय. साधू नाही ते. जोपर्यंत अरे मन में चंगा तो काठवट में गंगा है का नाही. कोण म्हणले गुलाबराव रोहिदास चंबार म्हणले की नाही है का नाही. मन चंगा पाहिजे परमेश्वराबा. मन चंगा जर असेल तर मग काठवटी गंगा आहे. आणि मन चंगा नसेल तर गुडघ्यात केल्या पाण्यात जा, गावात गंगा न गुडघ्याला सांगा असं म्हणतो. गावात गंगा म्हणजे गंगेच्या कडीवर आहे, पण कधी गंगेत शिरत नाही. कुठं राहतो मग बाहेरच. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, त्या येळूतल्या गाठी निघल्या आणि मग ती बासरी कृष्णाच्या ओठावर राहिली. संदेहात वा क्या बात आहे. आबासाठी टाळी वाजवा सर. असे श्रोते पाहिजेत. कारण मी सांगितलं ना अगोदर सांगितलं की श्रोता हा श्रोता वक्त्याचा मायबाप असतो. श्रोता कोण आहे. अरे श्रोत्याला आमचे काही लोक निवळ येडगळ समजित, पण भगवान शंकर आहेत तुम्ही.
है का ना, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती. महाराजांनी सांगितलं मी दुबळा आहे म्हणले, पण तुम्ही कोण आहेत? तुम्ही प्रत्यक्षात भगवान भोलेनाथाच्या मूर्ती आहेत तुम्ही. म्हणून जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे की श्रोता वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना. जगन्नाथ अण्णा म्हणायचे की ह्या वक्त्याचा जन्मच श्रोतेच्या पोटातून होत असतो. सांगूच का थोडं, आमदाराचा जन्म कुठून आहे? खरंच सांगा. नाही जनतेतून तर आहेत ना, पण आमदाराचा जन्म पेटीतून येते, मतदान पेटीतून. मतदान पेटीतून कोणाचा जन्म आहे? आमदाराचा, आहे का नाही? आमदाराचा जन्म कुठून? मतदान पेटीतून. मग मतदान कोणी केलं? तुम्ही. मग आमदाराचे बाप कोण? तुम्ही म्हणता मला महाराज काय म्हणे? वस्तुस्थिती आहे महाराज. खरं सांगू तुम्हाला, तू माझा अधिकार नाही पोहोचत, पण माणसाला बाप किती कोणाला सांगता येईल? प्रत्येक माणसाला भाऊ 3 बाप आहेत. आणि असा 3 बापाचा म्हणल्यावर नाही का रूम न घेऊन यायचे. पण माणूस हा 3 बापाचा आहे. कोणते कोणते बाप आहेत? ज्यांनी स्थूल देहाला जन्म दिला तो एक बाप. संत आपले बाप आहेत आणि देव आपला बाप आहे. तुम्ही संत माये बाप कृपावंत, नाही? संत आपले बाप आहेत. संत हे आत्मोद्धार करीत असतात. आई वडील देहाला पुष्ट करीत असतात. संत हे उद्धार करीत असतात आणि देव सांभाळ करीत असतो. मग आपण किती बापाचे? गुलाबराव. मग आमदाराचा जन्म कुठून? आता एखाद्या आमदार रमलं तू 2 बापाचा, किती राग येईल त्याला? पण वस्तुस्थिती आमदाराचा जन्म मतदान पेटीतून होतो, तसा वक्त्याचा जन्म श्रोतेच्या पोटातून होत असतो. विठ्ठला विठ्ठला. किती चांगलं कीर्तन करा, पण त्यांनी 10 मिनिटं जरी तो उशिरा झाला ते काय मारे कुठून आणलं तरी झडग हे, असे लोक म्हणतात. त्याच्यामुळं आपलं समय जाणार. आणि मग तुकोबराय म्हणले समय न कळे येडगळ बुद्धी. समय ज्याला कळत नाही त्याची बुद्धी कशी आहे? येडगळे म्हणले. म्हणून समय कळायला पाहिजे. ज्याच्या जीवनात ज्याला समय कळतो का तो जगात मोठा होतो. लक्षात घ्या. तो मेला तरी त्याचं नाव पाठीमागे राहतं. कशामुळे राहतं? त्याला समय कळलेला आहे. म्हणून मी जास्त काही घेणार नाही, थोडक्यात सांगतो. भगवान परमात्म्याने खूप काही खेळ केले. भगवान परमात्म्याने अशा खूप चोऱ्या केल्या, अनंत चोऱ्या केल्या, इतक्या चोऱ्या केल्या की त्या गाठ्यामध्ये अशा चोऱ्या तापा त्या आपण सांगू शकत नाहीत. कारण कसं आहे, आपलं ते वय नाही, आपण ते सांगू शकत नाहीत. अशा अनंत चोऱ्या बुखोड्या त्या भगवंताने केल्या, अनंत लीला केल्या. खूप गवळणी त्रस्त झाल्या आणि गवळणी गाराणे घेऊन यशोदा मातेकडे जाऊ लागल्या की म्हणल्या, बाई तुझ्या कृष्णाला सांग काहीतरी, आम्ही गोकुळी राहावे का जावं? यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का? गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. गवळणी यशोदेला म्हणून राहिल्या, यशोदे तू सांग, आम्ही गावात तुझ्या आम्ही गोकुळामध्ये राहावं का इथून निघून जावं? कारण हा भगवान तुझा कृष्ण इतक्या खोड्या करायला काय सांगू. पहाटच येतो आणि माझ्या सुनाची आणि लेकाच्या दाढीची गाठ बांधतो, अनेक खोड्या करतो. एका माझ्या सुनाने रांगोळ काढली होती, तिच्यावर ते काय केलं भगवंतानी? अष्टदळ काढले अंगणी, त्यावरी मुदे चक्र पाणी, त्यावरी मुदे चक्र पाणी, त्यावरी मुदे चक्र पाणी. अष्टदळ काढले अंगणी, त्यावरी मुदे चक्र पाणी, त्यावरी मुदे चक्र पाणी, त्यावरी मुदे चक्र
अष्टरंगातली रांगोळी काढली त्या सुनाने माझ्या, आणि भगवान श्रीकृष्ण तिच्यावर येऊन मुतू लागला. म्हणजे अशा अनेक खोड्या केल्या. कोण्या गवळणीचा पदरच वड, कोणीला चेंडूच मार, दही दूध विकायला जात असताना कोणतीचं मटकच फोड, अशा अनेक खोड्या केल्या. गवळणी त्रस्त झाल्या, आणि ज्यावेळेस गवळणी त्रस्त होऊ लागल्या आणि गवळणी म्हणल्या आता आम्ही हे गावात राहणार नाही, आम्ही हे गोकुळ सोडून जाणार आहेत, त्यावेळेस मात्र देवाला वाटलं की खरंच यांना आता राग आलेला आहे, आपणच आपली काहीतरी सोय केली पाहिजे. मग त्यावेळेस भगवान गायी चारण्यासाठी कुठे निघाले? वनामध्ये निघाले. गोधणे गोधणे सारायोयासा तो शारंग हो सारामया जातो शारंग पादी. मार्गी भेटली भेटली राधिका गवळणी, कृष्ण दान माग निर्या सडोनी, देखिली यशोदा जननी वो बोधने 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 सारामयाचा सारंग हो सारामया जातो सारंग गायी चारण्यासाठी निघाले. पण जाता जाता म्हणले आता एखादी शेवटची खोडी करून जाऊ. कोणती केली? गोधणे चारावया जातो शारंग पाणी. तेवढ्यात मार्गामध्ये चालत असताना राधिका गवळण भेटली. अत्यंत प्रिय असणारी भगवान श्रीकृष्णाची राधिका ती वाटात भेटली, आणि वाटात भेटल्यावर त्या राधिकेची छेड काढली. कोणी? श्रीकृष्णाने राधिकेची छेड काढल्याच्या नंतर राधा म्हणली अरे कृष्णा असं करू नको, माझा पदर ओढू नको, माझ्या डोक्यावर घागरी आहे पाण्याची, पदर ओढू नको, मी पडल. तेवढ्यात यशोदा माता आली, आणि यशोदा माता म्हणली खरंच तुझ्याकडंच सारा गुन्हा आहे. म्हणली कृष्णा तूच खोड करेस, मी आता बघायले तू त्या राधीचा पदर वाढायला का नाही. तो देव होता. ते म्हणला आई तू हिला साधं समजू नको, हिने माझा चेंडू घेतलाय, मी उगाच हिचा पदर ओढी ना. राधा म्हणली अरे तुझा चेंडू मी कधी घेतला नाही, तू माझा चेंडू लपवलास, तुझ्या त्या मिरीमध्ये तू माझा चेंडू ठेवलास, है की नाही. काय म्हणला? चेंडू लपविला मिरीपाशी, तो माझा त्या मिरीमध्ये चेंडू झटक बरं, मिरी झटक तुझी. लगेच राधाला माहित होतं चेंडू नाहीच आपल्यापाशी, तिनं अशी मिरी झटकिली, चेंडू खाली पडला. यशोदी मातेला वाटला गवळणीच खतऱ्यात. म्हणल्या माझा श्रीकृष्ण चांगला आहे, पण गवळणी खोडील. असे असणारे भगवान शेतात गायी चारण्यासाठी त्या वनामध्ये गायी चारण्यासाठी गेले. आणि गायी चारत असताना भगवान अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. खेळ मांडीला नगोरी
भगवंतांनी तर खेळले असतील, पण आता आमच्या टाळकऱ्यांनी बी खेळले आणि मला आता जाणवायलं की यांना चांगल्या भुका लागल्या. म्हणून महाराज सांगतात, भगवान गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो काय करा आता, आपापल्या सिधुऱ्या घेऊन या आणि काय करायचं आपल्याला आता काला करायचा आहे. आणि जशी माझी सिधुरी आहे का तशीच आणा बरं का. गोपाळ म्हणले, काय देवा, अरे तू कुठं आम्ही कुठं, आमची शिदोरी म्हणजे 10-15 9 किती 10-15 काय 9 जागेवर फाटलेली आहे म्हणजे, आहे का नाही. 9 जागेवर आमची शिदुरी फाटली. तुझी शिदुरी म्हणजे काय, तुझ्या शिदुरीसारखी आमची शिदुरी नाही बरं का देवा. आमची जशी शिदुरी आहे तशी तुला घ्यावा लागेल. भगवान म्हणले काही हरकत नाही, कारण तो दयावान आहे का नाही, दया करणारा ईश्वर आहे. म्हणून काय म्हणले, देव आणा, जशी तुमची शिदुरी असेल तशी आणा. सर्व शिदुऱ्या एकत्र केल्या आणि काय केलं भगवंतांनी, काला केला. म्हणून महाराज आजच्या अभंगामध्ये सांगतात, चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई, बहु केली वनवन पायी पिटी झाला शिन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. राजेंद्र महाराज चाल म्हणा, या या आबा या, माईक घेऊन या. तुम्ही म्हणता का?